ती नावाला चाळ होती. पण मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला बीडीडीमधला मन हेलावणारा अनुभव. बीडीडी चाळींनी अनेक सामाजिक राजकीय आंदोलनं बघितली, स्वातंत्र्याची चळवळ बघितली. खूप मोठे वेगवेगळे विचार या बीडीडी चाळीतून तयार झाले. अनेक मान्यवर व्यक्तींचा रहिवास या बीडीडी चाळीत पाहायला मिळाला. त्यांच्या नेतृत्वाला एक प्रकारे आयाम मिळताना आपण बघितलंय. 100 वर्षातला बीडीडी चाळीतला इतिहास बघितला तर आता बरा भाग पडलेला आहे. पण या चाळीच्या भिंतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कथा कहाण्या दडलेल्या आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. वरळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बीडीडी चाळीतील रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं. त्यावेळेस ते बोलत होते. या बीडीडी चाळीत अनेक कुटुंबाचं दुःख आनंद दडलेला आहे. अनेकांच्या जीवनात झालेली प्रगती पाहायला मिळाली. इथे 3-4 पिढ्यांपासून राहिलेले लोक आहेत. मुंबईच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास म्हणून बीडीडी चाळीकडे पाहता येईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. बीडीडी चाळीचा पुनर्विकास झाला पाहिजे अशी चर्चा व्हायची. आमचे गोपीनाथराव मुंडे यांनी बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना हक्काची घरं मिळाली पाहिजेत म्हणून मोर्चा काढलेला. बीडीडी चाळीच्या अंगणात माझी मोठी सभा झाली होती. पोलिसांच्या हक्काच्या मागण्या मांडलेल्या अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. आज खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे की तुमच्या सगळ्यांच्या समवेत आम्ही जे स्वप्न बघितलं होतं की बीडीडी चाळीत राहणाऱ्या आमच्या सामान्य मुंबईकराला त्याचं हक्काचं घर द्यायचं, आज त्या स्वप्नाची पूर्तता सुरू झालेली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय. मगाशी बीडीडी चाळीचा इतिहास आपण बघितला. 1920 पासूनचा हा सगळा इतिहास. आणि या बीडीडी चाळींनी अनेक सामाजिक आंदोलनं बघितली, राजकीय आंदोलनं बघितली, स्वातंत्र्याची चळवळ बघितली. खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे विचार हे या बीडीडी चाळीतनं तयार झाले. अनेक मान्यवर व्यक्तींचा रहिवास या बीडीडी चाळीत आपल्याला पाहायला मिळाला, सहवास पाहायला मिळाला. त्यांच्या नेतृत्वाला एक प्रकारे आयाम मिळताना आपण या बीडीडी चाळीत बघितले. या 100 वर्षामध्ये जर बीडीडी चाळीचा इतिहास जर आपण पाहिला तर आता तर आपण त्यातला बराचसा भाग पाडलेला आहे. पण या चाळीच्या भिंतीमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा कहाण्या त्या ठिकाणी दडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अनेक परिवारांचं दुःख, त्यांचे आनंद हे त्या ठिकाणी दडलेले पाहायला मिळतात. अनेकांच्या जीवनामध्ये झालेली प्रगती आपल्याला पाहायला मिळते. काही लोकांच्या जीवनातली दुःखाची झालर देखील त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3-3 पिढ्या 4-4 पिढ्या राहिलेले लोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या केवळ चाळी नाहीत तर मुंबईच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास म्हणून बीडीडी चाळीकडे आपल्याला पाहता येईल. अशा प्रकारच्या या बीडीडी चाळी होत्या. आणि म्हणूनच सातत्याने इतक्या वर्षानंतर बीडीडी चाळीचं पुनर्विकास झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी यायची. त्या संदर्भात चर्चाही व्हायची. खरं तर आमचा बीडीडी चाळीशी संबंध असा आला की आमचे नेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी बीडीडी चाळीत राहणारे जे आमचे पोलीस आहेत त्या पोलिसांना हक्क मिळाला पाहिजे म्हणून मोर्चा काढला होता. त्यानंतर नंतरच्या काळामध्ये मी देखील त्या ठिकाणी आमचे सुनील राणे होते, त्यांच्या समवेत बीडीडी चाळीमध्ये मोर्चा काढला होता. याच वरळीच्या बीडीडी चाळीच्या अंगणामध्ये आमची मोठी सभा झाली होती माझी. आणि त्यावेळेस आपण अनेक मागण्या म्हणजे बीडीडीच्या पुनर्वसनाच्या मागण्या, पोलिसांच्या हक्काच्या मागण्या या त्या ठिकाणी बीडीडी चाळीमध्ये मांडल्या होत्या. पण खरं म्हणजे ती सभा झाल्यानंतर काही लोकांच्या घरी जाण्याची मला संधी मिळाली किंवा तो प्रसंग आला. आणि त्यावेळी मी बघितलं की बीडीडी चाळीमध्ये 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षापासून राहणारे लोक कशा अवस्थेमध्ये राहत आहेत. अतिशय वाईट अशा प्रकारची ती अवस्था होती. सिलिंग खाली पडत होतं. ती एक रूम होती, काही नुसते पडदे लावलेले होते. मला असं वाटतं की म्हणाला ती चाळ होती पण झोपडपट्टीपेक्षा देखील वाईट परिस्थिती ही तिथल्या अनेक लोकांकडे मला पाहायला मिळाली. आणि त्यावेळेस असं वाटलं की खरोखर ही सगळी मंडळी इतक्या हाल अपेष्टा सहन करत या ठिकाणी राहत आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळी आपण हा निर्णय केला की आतापर्यंत आपण मागण्या करत होतो पण आता मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे. आणि मग बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे तो आपण ऐरणीवर घेतला. खरं म्हणजे आपल्याला मला सांगितलं पाहिजे की अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या.
90 वर्षाचे लिटिगेशन्स होते. ते सगळे लिटिगेशन्स एक एक करत आपण पार पाडले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.